नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चौहान तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या शिकामध्ये. तर ड्रायव्हरसाठीचे जे काही PYQ आहेत, झालेले पेपर्स आहेत, त्यांचे जे काही PYQ होते त्या संबंधानं आपण ड्रायव्हर सिरीज आपण इथं घेत होतो. ठीक आहे, तर आपण अगोदर आपले 2 लेक्चर झालेले आहेत. त्यामध्ये आपण 20-20 म्हणजे 40 क्वेश्चन बघितले आहेत. आता पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते 20 क्वेश्चन आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. चला, वेळ न घालवता आपण विषयाला हात घालूयात. तर आपला पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे? हा ठराविक क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन वाचा आणि प्रयत्न करा तुम्ही पण उत्तर देण्याचा. चला बघूयात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर मी बघा शेवटच्या ऑप्शन पासून मी तुम्हाला एक एक ऑप्शन इथं त्याचं विश्लेषण करून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर पादचाऱ्यांनी रस्ता पार करण्याची जागा हा येऊ शकतो का? पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ विचारलाय, अर्थ. ठीक आहे, तर झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय होत असतो विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे झेब्रा क्रॉसिंग कुठे असते, की ज्या जागून पादचाऱ्यांना कसा रस्ता क्रॉस करायचा असतो त्या ठराविक जागेला काय म्हणतात? तर झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. ठीक आहे, तर पादचाऱ्यांना रस्ता पार करण्याची जागा म्हणजेच पर्याय क्रमांक डी काय येणार आपलं विद्यार्थी मित्रांनो? तर एकदम एक्झॅक्ट बरोबर येईल. तर बाकी पण आपण बघून घ्यायची, बाकी पण आपण जे काही ऑप्शन्स आहेत ते बघून घेऊ. पादचाऱ्यांनी या ठिकाणी थांबू नये असं होणार का? काही तर्क लागतो का? तर हा तर्क इथं चुकीचा आहे. ठीक आहे, जर म्हटलं असतं की व्हेकल जे आहेत, ज्या गाड्या आहेत, त्यांनी या जागी थांबू नये हा जर तर्क आला असतं त्यावेळेस एका वेळेस तर बरोबर आलं असतं. मात्र पादचाऱ्यांनी या ठिकाणी थांबू नये येणार का? पादचाऱ्यांसाठी ती झेब्रा क्रॉसिंग बनलेली असते. कसं आहे, गाड्या वगैरे चालू असतात. ठीक आहे, एखाद्याला रस्ता क्रॉस करायचा असतो त्या ठराविक जागूनच त्या व्यक्तीला तो रस्ता क्रॉस करता येतो विद्यार्थी मित्रांनो. आणि ती जागा कोणती असते? तर ती जागा असते झेब्रा क्रॉसिंगची. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक बी काय म्हणतो? प्राण्यांसाठी रस्ता पार करण्याची जागा. तर हे येईल का विद्यार्थी मित्रांनो? तर हा पण जो काही तर्क आहे, प्राण्यांसाठी रस्ता पार करण्याची जागा, हे येईल का? येणार नाही. तुम्ही बघितलं असेल जे काही द्रुतगती मार्ग आहेत, जे नॅशनल हायवेज आहेत, ज्याला आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणतो, असे काही जे काही द्रुतगती मार्ग असोत किंवा नॅशनल हायवेज असोत, हे कुठून जातात? कधी कधी जंगलामधून जात असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर जंगलामधून जात असताना तो एक प्रकारे एक प्रतिबंधित क्षेत्र बनून जातो. कोणासाठी बनतो? तर ते जे काही जंगलामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत त्यांना इकडून तिकडे या भागातून त्या भागात जायचं असेल तर तशा वेळेस काय होणार? ठीक आहे, अशा वेळेस काय होणार? ते रस्त्यावरूनच ते प्रवास करून जातील. अशा वेळेस अपघात होण्याची शक्यता बळावते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर शासनाने काय केलं? हरित मार्ग तयार केले. तर ते हरित मार्ग कसे, की त्या भागातून काय केलं जातं, जे काही आपला रस्ता असेल त्या रस्ता काय करतात? ते फ्लायओव्हर तयार करून एका म्हणजे पुलावरून तो रस्ता जातो आणि खालून एक ठराविक मार्ग तयार केला जातो आणि त्या मार्गामधून हिरवं म्हणजे एक हरित मार्ग त्याला म्हणतात, जिथून जे काही ते प्राणी आहेत ते काय करतील? ये जा करत असतील विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं जे प्राण्यांसाठी रस्ता पार करण्याची जागा होईल का झेब्रा क्रॉसिंग? तर होणार नाही. ठीक आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की जंगलातून कोणत्या पद्धतीनं जे काही प्राणी आहेत ते रस्त्याखालून एक बोगदा तयार केला जातो, त्या बोगद्याच्या थ्रू ते प्राणी सगळे जात असतात. ठीक आहे, आता पर्याय क्रमांक 1, मोटार वाहनाने या ठिकाणी थांबू नये. काय येऊ शकते का विद्यार्थी मित्रांनो? येऊ शकतं. ठीक आहे, कारण की झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय होतो? पादचाऱ्यांनाच प्रवास करण्यासाठी तो मार्ग असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर मोटार वाहने या जागी थांबतात का? थांबत नाही. एक नियम आहे, ज्यावेळेस सिग्नल लागलेला असतो सिग्नलच्या पुढं झेब्रा क्रॉसिंग असते आणि आपल्याला त्या झेब्रा क्रॉसिंगच्या मागेच आपले वाहनं थांबावं लागतात. मात्र हा जरी बरोबरच असला पण आपल्याला काय विचारला आहे? अर्थ विचारलेला आहे. अर्थ विचारलेला असल्यामुळे अर्थ काय तो? पादचाऱ्यांना रस्ता पार करण्याची जागा. कळलं सगळ्यांना? म्हणून पर्याय क्रमांक डी आपल्या इथं बरोबर येईल. चला, कळलं सगळ्यांना? चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. पुढचा क्वेश्चन काय म्हणतं विद्यार्थी मित्रांनो? एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा काय म्हटलं आहे, 50 सीसी पर्यंत क्षमता असणारे बिना गिअर मोटरसायकल चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर नॉर्मल लायसन्स जे असतं विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आपल्या ज्या काही गाड्या असतात, म्हणजे कोणत्या गाड्या असतात? तर गिअरवाल्या गाड्या असतील किंवा ज्या 50 सीसी पेक्षा जास्त असणाऱ्या बिना गिअरच्या गाड्या आहेत, ज्या म्हणजे स्कूटी झाल्या किंवा कोणत्याही पद्धतीचे जे काही वाहनं आहेत,
त्या पद्धतीच्या वाहनांसाठी ठराविक वय का असतं, केव्हा तुम्हाला लायसन्स मिळेल, केव्हा परवाना मिळेल, तर ते वय असतं 18. हे सगळ्यांना गोष्ट माहीत आहे. मात्र इथं ठराविक गोष्ट ही दिलेली आहे आणि मागच्या एकदा मी तुम्हाला सांगितलेले आहे की 50 सीसी पेक्षा जर कमी वाहने असतील बिना गिअरची, तर त्याच्यासाठी परवाना किती वयानंतर मिळू शकतो, तर त्याचा आहे 16 वर्ष वयानंतर हा ठराविक परवाना तुम्हाला मिळू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. क्वेश्चन आलेला आहे, पुन्हा येऊ शकतो, त्यामुळे ह्या साधारण गोष्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे विद्यार्थी. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. आता म्हटलं आहे की 3 मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते. म्हणजे तुम्ही द्रुतगती मार्ग म्हणजे एक्सप्रेसवे झाले किंवा नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग झाले, ठीक आहे, 3 लेनचे जे काही आपले 3 लेन असलेले म्हणजे 3 मार्गिका असलेले जे काही राष्ट्रीय हायवेज आहेत, राष्ट्रीय महामार्ग आहेत, ते कोणत्या पद्धतीचे असतात विद्यार्थी मित्रांनो. तर आता बघा, अशा पद्धतीने 3 लेन असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हा पहिला लेन, दुसरा लेन आणि तिसरा लेन. ठीक आहे, मी इथं 1 2 3 इथं दर्शवून देतो. तर अशा वेळेस बघा, हा जो काही पहिला लेन आहे म्हणजे अति डावीकडील रस्त्याचा शेवट आहे, त्यावेळेस तुम्ही बघितलं तर या ठराविक लेन मधून नियमानुसार कोणती वाहनं जायला पाहिजेत, तर यामध्ये जे कमी वेगातील वाहनं आहेत, अति जड वाहनं म्हणजे जे मोठे मोठे ट्रक असतात, ते वाहनं काय आहेत, या पहिल्या लेन मधून जायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. का बरं जायला पाहिजे, मी डावीकडून विचार सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आपण डावीकडून उजवीकडे जातो, एक एक लेन बद्दल तुम्हाला सगळी माहिती मी इथं एक्सप्लेन करतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हा जो काही पहिला लेन आहे अति डावीकडील, हा जो लेन आहे, ही मार्गिका आहे, कशासाठी वापरली जाते, तर जे काही कमी वेगातील वाहने आहेत, जड वाहने आहेत, ज्यांना काय लेन चेंज करायचा नसतो, मार्गिका चेंज करायची नसते, त्या वाहनांसाठी हा काय आहे, पहिला लेन इथं वापरला जातो विद्यार्थी मित्रांनो. आणि पुन्हा याचा वापर कशासाठी होत असतो, जेव्हा आपण तो द्रुतगती मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर आपल्याला जायचं असेल, तो मार्ग सोडायचा असेल, त्यावेळेस सुद्धा या पहिल्या मार्गिकेचा वापर होत असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं तुम्हाला. पहिल्या मार्गिकेचा वापर कोणकोणत्या पद्धतीने होत असतो, तर पहिल्या मार्गिकेचा वापर कोणासाठी, जे कमी वेगातील वाहनं आहेत, जे जड वाहन आहेत, त्यांच्यासाठी होत असतो. आणि पुन्हा जर तुम्हाला तो जो द्रुतगती महामार्ग आहे त्याला सोडून जर दुसऱ्या रस्त्यावर जायचं असेल किंवा तो रस्ता सोडायचा असेल, तर तशा वेळेस सुद्धा पण आपण पहिल्या मार्गिकेचाच वापर करत असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता दुसरी जी मार्गिका आहे याचा वापर कशासाठी होत असतो, तर दुसरी जी काही मार्गिका आहे याचा वापर होत असतो जे मध्यम वेगातील वाहनं आहेत. ठीक आहे, मध्यम वेगातील वाहनं आहेत त्यांच्यासाठी एक ठराविक म्हणजे कॉन्स्टंट स्पीडने आपल्याला जायचं असेल आणि मार्गिका चेंज करायची नसेल आणि सतत आपल्याला प्रवास करायचा असेल, लांब दूरवरची जाणारे जे काही वाहनं आहेत त्यांच्यासाठी कोणत्या मार्गिकेचा वापर होत असतो, तर त्यावेळेस आपल्या या दुसऱ्या मार्गिकेचा वापर होत असतो. ठीक आहे, मध्यम वेगातील वाहनांसाठी, कमी वेगातील वाहनांसाठी पहिल्या मार्गिकेचा, मध्यम वेगातील वाहनांसाठी दुसऱ्या मार्गिकेचा. आता तिसऱ्या मार्गिकेचा वापर काय होणार विद्यार्थी मित्रांनो, तर तिसरी मार्गिका जे हाय स्पीड मधले म्हणजे अति उच्च वेगातील जी काही वाहने असतात, ते वाहने कोणत्या मार्गिकेतून जातात, तर ते वाहने जातात तिसऱ्या लेन मधून. तसा त्याचा अर्थ होत नाही विद्यार्थी मित्रांनो. एखादं वाहन जर त्याला ओव्हरटेक करायचं असेल, पुढे जायचं असेल, ठीक आहे, त्याला कोणत्या मार्गिकेतून जावं लागतं, तर त्याला दुसऱ्या मार्गिकेतून तिसऱ्या मार्गिकेमध्ये जाऊन त्याला ओव्हरटेक करता येतो. म्हणजे बघा, इथे एखादं वाहन आहे ज्याचा वेग कमी आहे, मात्र याच्या मागे एक वाहन आहे ज्याला त्याला ओव्हरटेक करायचे, एखादी कार आहे समजा. आता ओव्हरटेक करण्यासाठी तो कोणत्या मार्गिकेचा वापर करणार, तर तो तिसऱ्या मार्गिकेचा वापर करणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे ओव्हरटेक करण्यासाठी स्पेशली आपण कोणत्या मार्गिकेचा वापर करतो, तर तिसऱ्या मार्गिकेचा वापर करतो. ज्या उच्च वेगातील जे वाहनं असतात ते या तिसऱ्या मार्गिकेचा वापर करतात वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी. समजलं सगळ्यांना, पहिल्या मार्गिकेचा वापर काय, दुसऱ्या मार्गिकेचा वापर काय आणि तिसऱ्या मार्गिकेचा वापर काय. ठीक आहे, कळलं असेल अशी अपेक्षा करतो. तर मग काय येणार विद्यार्थी मित्रांनो, बघा 3 मार्गिका असणाऱ्या त्याचं उत्तर बघू आपण. केवळ जड वाहनांसाठी होईल का, तर होणार नाही. ओव्हरटेक करण्यासाठी होईल का, स्पेशली तिसऱ्या मार्गिकेचा वापर त्याच पद्धतीचा असतो. म्हणजे अति उजवीकडील जी काही मार्गिका असते, शेवटची मार्गिका, त्या मार्गिकेचा वापर ओव्हरटेक करण्यासाठीच होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर निघणार आहे. ठीक आहे, चला कळलं सगळ्यांना. चला पुढचा क्वेश्चन बघूया. बघा, सांगा बरं याचं उत्तर. आता ठराविक हे जे काही प्रतिबंधित जे काही चिन्ह असतात, प्रामुख्याने लाल रंगाने हे चिन्ह दाखवलेले असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि
ह्याच पद्धतीचं जे काही चिन्ह असतात हे म्हणजे कोणते चिन्ह झाले, हे आदेशात्मक चिन्ह झाले. म्हणजे यांचं पालन आपल्याला करावंच लागतं विद्यार्थी मित्रांनो. जर यांचं पालन आपण जर केलं नाही तर यासाठी काय होऊ शकतं, आपल्याला कारवाई पण केली जाऊ शकते, आपल्यावर त्यासाठी कारवाई पण होऊ शकते. तर हे कोणत्या रंगात दाखवलेले असतात, जे निर्बंध घातलेले असतात ते चिन्ह दाखवलेले असतात लाल रंगात, आणि ज्यांचा वापर करायचाच असतो असे चिन्ह म्हणजे निळ्या रंगामध्ये दाखवलेले असतात. आणि प्रामुख्याने गोलाकार चिन्हामध्येच या पद्धतीची माहिती दिलेली असते. ही गोष्ट लक्षात ठेवा, पुढे जे काही क्वेश्चन येतील त्यावेळेस आपण बघणारच आहोत. पण आता ठराविक चिन्ह आला तर आपण मी जी काही माहिती होती ते सांगितली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. तर बघा, नो पार्किंग साठी होणार का, तर नो पार्किंगचं चिन्ह बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पद्धतीचं असतं, तर नो पार्किंगचं चिन्ह अशा पद्धतीनं पी असं दिलेलं असतं आणि त्याला काय केलं असतं, त्याला प्रतिबंधित जो आपलं चिन्ह आहे क्रॉस केलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर नो पार्किंग साठी येणार का हे ठराविक चिन्ह, तर येणार नाही. कळलं सगळ्यांना. आता हॉर्न वाजवणे मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे. ठीक आहे, हॉर्न वाजवणे म्हणजे हॉर्नचं चिन्ह असतं आणि त्याला पण प्रतिबंध केलेला असतो, म्हणजे हॉर्न वाजवणे यासाठी येणार आहे. मग निर्बंध समाप्तसाठी येणार का, तर हो विद्यार्थी मित्रांनो, मर्यादा समाप्त किंवा निर्बंध समाप्त झाला आहे त्यासाठी म्हणून हा ठराविक चिन्ह तिथं वापरला जातो, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. आपण प्रतिबंधित चिन्ह एकदा आपण बघणारच आहोत, एक पुढच्या क्वेश्चन मध्ये वगैरे बघूच आपण. पण लक्षात ठेवा, निर्बंध समाप्तसाठी कोणता येणार आहे, निर्बंध समाप्त किंवा मर्यादा समाप्तसाठी हा ठराविक चिन्ह येणार आहे. म्हणूनच आपलं पर्याय क्रमांक काय येईल, तर बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे जे काही ठराविक चिन्ह असेल हे अशा पद्धतीचं चिन्ह म्हणजेच प्रतिबंधित एक चिन्ह दिलेलं असतं. म्हणजे हे आपण करू नये हा नियम आपल्याला तिथं सांगितलेला असतो, हा आदेश आपल्याला दिला असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर यामध्ये बघा एक व्यक्ती आहे, तो चालताना दिसतो आणि त्यावर प्रतिबंध केलेला दिसतो, तर याला काय म्हणणार आपण, तर पादचारी. हा ठराविक व्यक्ती काय आहे, हा पादचारी आहे. ठीक आहे, हा नॉर्मली हा चालतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर वॉकिंग करत आहे, त्या वॉकिंग करणाऱ्याला प्रतिबंध घालणे म्हणजेच पादचाऱ्यांना प्रतिबंध घालणे. पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हा परिसर ज्येष्ठ नागरिकांसाठी असं येणार का, तिथे येणारच नाही. लहान मुलांना प्रतिबंध येणार नाही. ठीक आहे, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 आपलं बी इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, इथं प्रतिबंधित कोणतेही काही वाहनांसाठी असेल, सायकलसाठी असेल किंवा कोणत्याही घोडागाडी असो, बैलगाडी असो किंवा काही असो, कार असो किंवा मोटारसायकल असो किंवा सायकल असो, ठीक आहे, किंवा पादचारी असो, कोणत्याही ठराविक गोष्टीसाठी जर आपल्याला प्रतिबंध घालायचा असेल तर ठराविक चिन्ह दिलेलं जातं. आणि त्यामध्ये जसं कार असेल तर कारचं एक साईन दिलेलं असेल, सायकल असेल तर सायकलचं तिथं साईन दिलेलं असेल. ठीक आहे, त्यानंतर जर एखादी घोडागाडी असेल तर घोडागाडीचे साईन असेल, बैलगाडी असेल तर बैलगाडीचे साईन असेल. म्हणजे कोणत्याही पद्धतीच्या एका ठराविक बाबीला जर तिथं प्रतिबंध घातलेला असेल तर ती बाब आणि त्यावर काय केलं जातं, तर लाल रंगामध्ये क्रॉस केलं जातं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ही गोष्ट कळली तुम्हाला, गोष्ट लक्षात ठेवा. प्रतिबंधित जे काही बाब असते त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं हे चिन्ह दाखवलेलं असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. बघा, क्वेश्चन वाचून घ्या, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय काय म्हटलं आहे, खाली दिलेले चिन्ह काय दर्शविते. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जे कोणतेही चिन्ह एका चौकोनामध्ये किंवा आयताकृती याच्यामध्ये आकृतीमध्ये जर दाखवलेले असतील तर ठराविक चिन्ह कोणत्या पद्धतीचे असतात, तर ठराविक चिन्ह आपल्याला सूचना देण्याचे काम करतात. तर हे चिन्ह कोणते असतात विद्यार्थी मित्रांनो, तर असे चिन्ह असतात सूचनात्मक चिन्ह. जे काही सांगतो ते लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, महत्वाचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे आयताकृती असोत किंवा चौकोनाकृती कोणत्या पद्धतीचं असो, त्या पद्धतीचे ठराविक चिन्ह कशासाठी असतात, तर सूचना देण्यासाठी ही चिन्हे वापरली जातात. ही गोष्ट लक्षात ठेवा. मागे एक सूचना दिलेली आहे आपल्याला, समोर काय आहे, जवळपासच्या भागामध्ये कोणतं काही गोष्ट आहे ते दाखवण्यासाठी आपल्याला हे सूचनात्मक चिन्ह दिलेलं असतात. तर बघा, यामध्ये तुम्ही विचार केलं तर हे चिन्हे काय दिसतात, तर बघा हे दोन्ही चिन्हे कशा पद्धतीने दिसतात, आपले जे काही चमचे असतात ना त्या चमच्यासारखे हे चिन्ह दाखवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हा फोर्क आहे आणि हा काय, हा साधारण आपला एक चम्मच दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग हे ठराविक बाब काय दर्शवते, तर ठराविक जवळच्या भागामध्ये एखादा हॉटेल आहे
किंवा रेस्टॉरंट आहे किंवा एखादी जेवणाची व्यवस्था आहे, अशा पद्धतीनं हा भाग दाखवण्यासाठी खाद्यगृह वगैरे हा ठराविक आपल्याला चिन्ह इथं दाखवलेला असतो. म्हणून पर्याय क्रमांक आपलं कोणतं येणार आहे? डी आपलं इथं बरोबर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता अजून पुन्हा मोटर वाहन दुरुस्त गॅरेज, तर काय होईल, या चौकोनामध्ये काय काय केलं जाईल, जे काय आपले पाने वगैरे असतात, ठीक आहे, ते आपल्याला दाखवलेले असतील. आणि त्याच पद्धतीने बघा म्हणजे तुमच्याकडे काटा आणि चमचा असेल तर प्रवेश नाही, हे तर काही बरोबर ठरत नाही. खाद्यगृहासाठी म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट किंवा खाद्यगृहांसाठी किंवा जेवणाची एखादी व्यवस्था असेल त्यासाठी हा ठराविक चिन्ह दाखवलेला असतो. मग याच पद्धतीचे अजून पुन्हा चिन्ह असतात विद्यार्थी मित्रांनो. तर ते चिन्हे कोणती बघा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला रस्त्यावर टेलिफोन दिलेला असेल चौकोनामध्ये, तर तो काय सार्वजनिक टेलिफोनसाठी तसं दाखवलं जातं. ठीक आहे. त्याच पद्धतीनं अशाच चौकोनामध्ये एखादा बेड दाखवला असेल तर तो बेड कोणत्या पद्धतीचा होईल, तर तो बेड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो विश्रामगृह जवळ आहे, हे आपल्याला दाखवण्यासाठी तसं वापर केला जाईल. ठीक आहे. त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं प्लस साइन दिलेला असेल तर तो कशासाठी असतो, तर जवळपास एखादं प्रथमोपचारची जागा आहे हे आपल्याला दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याच पद्धतीनं जर खाली बेड दाखवलेला असेल आणि वर असं प्लसचं साइन दाखवलेलं असेल तर जवळपास एखादा दवाखाना आहे हे दाखवण्यासाठी पण तशा पद्धतीने चिन्हाचा वापर करतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या चिन्हाच्या मार्फत आपल्याला ते दाखवलं जातं, सूचना दिली जाते की जवळपासच्या भागामध्ये एक ठराविक जागा अशा पद्धतीचं आहे दाखवण्यासाठी, ती सूचना देण्यासाठी काय केलं जातं, तर या चौकोनाकृती किंवा आयताकृती आकृतीमध्ये अशा पद्धतीने चिन्ह दाखवून ते आपल्याला माहिती दिली जाते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. बघा, सांगा बरं याचं काय उत्तर येईल. बघा, हे ठराविक जे चिन्ह आहे आता गोलाकार कृतीमध्ये दिलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं गोलाकार कृती आकृती कशासाठी दाखवली जाते, तर आदेशात्मक जे काही बंधने असतात, नियम असतात, त्यांच्यासाठी गोलाकृती भागामध्ये दाखवलेलं जातं. तर बघा, हा ठराविक भागामध्ये काय म्हटलं आहे, तर सक्तीने उजवीकडे वळा. ठीक आहे. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे, ही चिन्ह जे काय होते ते अगोदर पण मी इथं सांगितलेलं होतं, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये हे सगळी गोष्ट झालेली होती. तर काय होईल, सक्तीने उजवीकडे दाखवलेलं आहे ना. आता मी इथं उभा आहे, हे चिन्ह कोणत्या बाजूला आहे, उजवीकडे जात आहे, तर याचा अर्थ काय होणार, उजवीकडे वळणे बंधनकारक आहे असा त्याचा अर्थ होईल विद्यार्थी मित्रांनो. माफ करा. तर उजवीकडे वळणे बंधनकारक या त्याचा अर्थ हा ठराविक आकृती इथं दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जर याला क्रॉस केलं असतं तर उजवीकडे काय होतं, उजवीकडे वळणे प्रतिबंधक अशा पद्धतीने तो आला असता. कळलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. आता उजवीकडे पार्किंग आहे यासाठी कोणत्या पद्धतीने येणार आहे, तर बघा अशा पद्धतीनं लाल आउटलाईन येणार. ठीक आहे. आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं उजवीकडे एक पार्किंग आहे अशा पद्धतीने ते दाखवलं जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे ॲरो काय दाखवलं जाईल, उजवीकडे जाण्यासाठी दाखवलं जाईल आणि पी म्हणजे पार्किंग. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? किंवा उजवीकडे रस्ता नाही, तर अशा पद्धतीचं चिन्ह कोणत्या पद्धतीचं येणार आहे, तर त्या पद्धतीचं बघा अशा पद्धतीनं उजवीकडे एक रस्ता दाखवला जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा उजवीकडे रस्ता दाखवला जाणार. आणि काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला असं रोखलं जाईल आणि असा भाग दाखवून याला पूर्ण लाल रंगात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून इथं दाखवलं जाईल. म्हणजेच काय होईल, याचा अर्थ उजवीकडे रस्ता नाही असा त्याचा अर्थ निघणार आहे. ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा. हे चिन्ह खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. 20 जे काही क्वेश्चन्स आहेत त्या 20 क्वेश्चन मधून 3 ते 4 क्वेश्चन नुसतं चिन्हावरच असतात. त्यामुळे आपल्याला सगळ्या पद्धतीचे चिन्ह आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? उजवीकडे रस्ता नाही कोणत्या पद्धतीचं चिन्ह येईल, त्यानंतर उजवीकडे पार्किंग आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आपण ठराविक जे काही चिन्ह आहे ते कशासाठी आहे, तर उजवीकडे वळणे बंधनकारक यासाठी हे ठराविक चिन्ह आहे. चला, कळलं सगळ्यांना? चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. बघा, आता भंडारा पोलीस चालकासाठी आलेले क्वेश्चन आपण बघून घ्यायचे आहेत. तर बघा, अत्यंत सोपा क्वेश्चन, मला वाटतं हा दुसऱ्यांदा इथं क्वेश्चन आलेला आहे. सगळ्यांना ज्याचे उत्तर येईलच, येतं सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो आलंच पाहिजे. काय उत्तर आहे, एलएमव्हीचा संपूर्ण अर्थ काय? काय विद्यार्थी मित्रांनो एलएमव्हीचा, कमेंट टाका बरं. तर एलएमव्हीचा अर्थ आहे लाईट मोटर व्हेकल, म्हणजे जे काही हलके वाहन आहेत
त्या हलका वाहनांसाठी आपल्याला LMV इथं दिलेलं असतो. ठीक आहे. तर LMV म्हणजे याचा अर्थ जरी आपल्याला फुल फॉर्म जरी विचारलं असतं, पण त्याचा अर्थ काय असतो, जे कोणते वाहनं, ठीक आहे, ज्या वाहनांचं पूर्ण वजन, ठीक आहे, म्हणजे पूर्ण वजन किती किलोपर्यंत असलं पाहिजे, तर 7.5 टनापर्यंत त्यांची वजनाची मर्यादा घालून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. 7.5 टनापर्यंत जे काही वाहने असणार आहेत, त्या 7.5 टनापर्यंतच्या वाहनाला काय म्हणू आपण, LMV म्हणजेच लाईट मोटर व्हेकल्स. आणि 7.5 टनांपेक्षा जास्त वजन असणाऱ्या, ठीक आहे, म्हणजे वजन वाहून नेणाऱ्या, ठीक आहे, पूर्ण टोटल वजनाबद्दल इथं माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर 7.5 टनापेक्षा जास्त वजन असणाऱ्या वाहनांसाठी आपण कोणता आपण एक रूप वापरतो, तर त्याला म्हटलं जातं HMV. ठीक आहे, हेवी मोटर व्हेकल्स. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. बघा क्वेश्चन वाचून घ्या एकदा. वाहनांमध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही, सांगा बरं. तर्कावर आधारित क्वेश्चन आहे. आता बेसिक क्वेश्चन आहे हा, पण जर क्वेश्चन आपल्याला येत नसेल तर मग आपलं पोलीस भरती न केलेलीच बरी, असं समजून घ्यावं. बघा आता तुम्हाला एक ठराविक गोष्ट माहित आहे, एखाद्या वेळेस तुम्ही जर रस्त्याने वाहन चालवत असाल, एखाद्या वेळेस तुम्हाला एका ट्रॅफिक पोलीस वगैरे अडवतो आणि कोणकोणत्या कागदपत्रांची तुमच्याकडे मागणी करतो, ती गोष्ट इथं विचारली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर बेसिक आपल्या तर्कक्षमतेचा क्वेश्चन होता. यामध्ये काही अभ्यास करण्याची किंवा काही आपल्याला वेगळं माहिती असण्याची गरज होती का, तर नव्हती विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर तो काय विचारतो, तुमच्याकडे इन्शुरन्स आहे का. तर इन्शुरन्स मागतो म्हणजेच काय होईल, विमा प्रमाणपत्र आहे का, हे आपल्याला विचारतो. ठीक आहे. आपल्याला आवश्यक नाही म्हणजे काय लागत नाही हे विचारलं आहे. ठीक आहे, म्हणजे विमा प्रमाणपत्र विचारतो. मग ते झाल्यानंतर काय विचारतो, ते आपण दाखवलं. त्यानंतर विचारतो गाडीची RC दाखव म्हणतो. तर मग आपल्या RC म्हणजेच कोणतं आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, म्हणजेच आपलं नोंदणी प्रमाणपत्र. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मागतो, अगोदर लायसन्स, त्यानंतर RC, मग त्यानंतर काय मागतो विद्यार्थी मित्रांनो, तर त्यानंतर मागतो तुमच्या गाडीचे जे काही इन्शुरन्स वगैरे आहे, गाडी योग्यरित्या वापरलेली आहे का, गाडीचे इन्शुरन्स योग्य आहे का, ते आपल्याला विचारतो. म्हणजेच कोणतं इन्शुरन्स आपल्याला मागतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, गाडीचं इन्शुरन्स असणं खूप महत्वाचं असतं. आणि पुन्हा काय, गाडी प्रदूषण मर्यादेच्या पलीकडे तर नाही, एक लिमिट जी काही ठरवून दिलेली आहे त्याच्या पलीकडे नसायला पाहिजे. म्हणून पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट, म्हणजेच आपण PUC सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो, ती सर्टिफिकेट पण आपल्याकडे मागतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा 4 महत्वाच्या डॉक्युमेंट्स आपल्याला मागतो. आणि कोणती डॉक्युमेंट आपल्याला लागत नाही, तर आधार कार्ड वगैरे हे लागत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक D आपलं काय येणार आहे, तर इथं ते येणार नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक D आपलं बरोबर येईल. कळलं सगळ्यांना. चला पुढचा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा पण क्वेश्चन काय म्हटलं, जेव्हा तुम्ही शाळा आहे वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही काय कराल. अत्यंत बेसिक क्वेश्चन आहे, आपल्या तर्कावर आधारित क्वेश्चन आहे. आपल्या सामान्य जीवनातील आपण काय करू याच्यावर हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा एक आपण काय करू, आपण पर्याय इथं बघून घेऊ आणि कोणता तर्क लागतो तुम्हाला कळेलच. बघा, वाहन थांबवाल, हॉर्न वाजवाल आणि पुढे जाल, हे बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो. आता ठराविक जी काही शाळेची जागा आहे त्यामध्ये बघा, एकतर काय असतं, येणाऱ्या जणांची वर्दळ खूप असते. पॅरेंट्स लोक असतात किंवा मुलं असतात, ते या साईडनं त्या बाजूला जात असतात. ठीक आहे, रस्ता क्रॉस करत असतात. तर त्यामुळे काय आहे, त्यांना अडथळा निर्माण व्हायला नको. आणि अशा ठराविक भागामध्ये वर्दळ जास्त असते. त्यामुळे काय आहे, जर आपण वाहन थांबवलं तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तिथं गर्दी निर्माण होईल. आणि काय होईल, तिथं गर्दी निर्माण झाल्यामुळे सगळ्यांची एक वेगळी परिस्थिती, अपघाताची पण स्थिती तिथं निर्माण होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हा जो काही पहिला पर्याय आहे तो बरोबर येणार का, तर बरोबर येणार नाही. ठीक आहे. आता दुसरं काय आहे, वेग कमी कराल आणि पुढे जाल. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एकदम बरोबर आहे. आपण काय करायचं, ज्यावेळेस आपल्याला शाळेचं चिन्ह दिलेलं असेल तर आपण आपल्या गाडीचा वेग कमी करायचा. कारण की अचानकपणे एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा काय करतो, रस्ता क्रॉस करत असतो, तर अशा वेळेस अपघात होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर आपल्या गाडीचा वेग कमी करणं गरजेचं आहे आणि हळू वेगामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. असा जो काही ठराविक क्षेत्र असतो त्यामध्ये एक शांतता पण पाळणे गरजेचे असते. त्यामुळे खूप हॉर्न वाजवणे हा पण चुकीचं ठरेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणूनच पर्याय क्रमांक B आपलं बरोबर ठरेल. आता सतत हॉर्न वाजवाल, मी तुम्हाला सांगितलं, सतत हॉर्न वाजवाल आणि पुढे जाल,
हा अत्यंत चुकीचा पर्याय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. काय शांतता क्षेत्र असतं. ठीक आहे. लहान मुलं असतात. जर आपण सतत हॉर्न वाजवत असू तर काय होईल, इथं त्यांना बहिरेपणाची समस्या निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा जे काही हॉर्न वाजवाल आणि पुढे जाल, हा जो पर्याय आहे हा काय ठरेल विद्यार्थी मित्रांनो, तर हा चुकीचा ठरेल. कळलंच सगळ्यांना. तर पर्याय क्रमांक बी आपल्या इथं बरोबर ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. बघा, मागे झालेलेच आहे क्वेश्चन. ठीक आहे. अत्यंत बेसिक क्वेश्चन आहे. एकदा वाचा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा, वाहनांमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात. आता तुम्हाला सांगितलेलं आहे, वाहने खूप दूर असतात. ठीक आहे. ते आपल्याला जवळ दाखव, त्यांची प्रतिमा जी काय आहे ती मोठी दाखवण्यासाठी आणि ते जवळ दिसण्यासाठी, जेणेकरून आपल्याला लवकर काहीतरी करता येईल आणि त्यांना जागा देता येईल. ठीक आहे. तर अशा वेळेस कोणत्या पद्धतीचे आरसे वापरलेले असतात विद्यार्थी मित्रांनो, तर बहिर्वक्र, ज्यालाच आपण कॉन्व्हेक्स लेन्स अशा पद्धतीनं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे बाहेरचा जो काही भाग आहे हा परावर्तक भाग आहे. ठीक आहे. आतल्या भागामध्ये हे असतं, लावलेलं असतं, एक फ्रेम लावलेली असते, जेणेकरून हा बाहेरचा जो काही भाग आहे यामध्ये सगळी ते प्रतिमा निर्माण होईल. ठीक आहे. तर मोठी प्रतिमा निर्माण होण्यासाठी, म्हणजे वस्तूपेक्षा प्रतिमा मोठी निर्माण होण्यासाठी हा ठराविक आपला परावर्तक, हा ठराविक आपल्याला आरसा, कोणता आरसा, तर बहिर्वक्र आरसा, कॉन्व्हेक्स मिरर आपल्या इथं वापरलेलं जातो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. मग उत्तर काय येणार आहे, तर बहिर्वक्र आरसा आपलं उत्तर निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चल पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या. ठीक आहे. आता थोडी माझी तब्येत बरी नसल्यामुळे कसं आहे, ती एनर्जी जी असायला पाहिजे ती एनर्जी तुम्हाला दिसत नसेल विद्यार्थी मित्रांनो, तरी पण मी काय करतो, आता तुमचं टाइम वेस्ट व्हायला नको, त्यामुळे मी इथं आलो विद्यार्थी मित्रांनो, आणि आजचा लेक्चर आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही थोडं ऍडजस्ट करून घ्या. चला आता हा पण क्वेश्चन आपला मागे झालेला आहे, मला वाटतं पहिल्या व्हिडिओमध्येच आपण बघितलं होतं. तर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या दिवशी असतो विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या दिवशी असतो. बघा काय म्हटलं आहे, राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात असतो. अगोदरच हा झालेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्येच आपण बघितलं होतं. तर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सगळ्यांना माहित आहे, जानेवारी महिन्यातील 11 ते 17 या दरम्यान हा सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. याचा जे काही उद्देश आहे मी तुम्हाला मागेच सांगितलेला आहे. तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही अगोदर तो व्हिडिओ बघा आणि नंतरच आपल्या या व्हिडिओपर्यंत या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. मी अगोदरपासून एकदम चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन केलेला आहे, त्यामुळे मी आता जे काही जर अगोदरचे 2 व्हिडिओ बघितले नसेल आणि डायरेक्ट थेट या व्हिडिओवर जे काही विद्यार्थी आले असतील, मी त्यांना सांगतो की अगोदर तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या आणि नंतर या व्हिडिओला बघा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कळतील. ठीक आहे. त्याला कोणत्या महिन्यात साजरा केला जातो, तर कोणत्या महिन्यात, जानेवारीच्या, म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपलं बरोबर ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. आता हा पण क्वेश्चन अत्यंत सोपा क्वेश्चन आहे. हा पण आपण 2-3दा आपण बघितलेला आहे. तर लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय असतो, लाल दिवा कशासाठी वापरतात, तर वाहनांना थांबवण्यासाठी हा लाल वाहतूक सिग्नलचा इथे वापर केला जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक ए इथे काय येईल, बरोबर ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ वेळ न घालवता. चला सांगा बरं, याबद्दल आपण डिटेल माहिती बघून घ्यायची आहे फास्टॅग बद्दल. चला क्वेश्चन वाचा आणि प्रयत्न करा तुम्ही पण. चला आता ही जी काय फास्टॅग प्रणाली आहे, ठीक आहे, तर या फास्टॅग प्रणालीचा प्रथम वापर कधी करण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो, तर 2013 मध्ये. महत्वाच्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्यात तुम्ही. ठीक आहे. तर याचा वापर 2013 मध्ये कोणत्या महामार्गावर करण्यात आला होता, तर मुंबई पासून अहमदाबाद, ठीक आहे, महामार्गासाठी याचा पहिल्यांदा फास्टॅग प्रणालीचा वापर करण्यात आला होता. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि पूर्ण भारतासाठी बंधनकारक कधीपासून केलं होतं, तर 2021 पासून ही जी काही प्रणाली आहे या प्रणालीचा वापर संपूर्ण भारतभर करावा लागला, भारतभर चालू झाला होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे कधी 2021 पासून. कळलं. आता या प्रणालीचा वापर का बरं केला जातो, याचा उद्देश काय, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा उद्देश काय असतो,
की तुम्ही ज्यावेळेस टोल नाक्यावर जाता, टोल नाक्यावर गेल्यावर काय असतं, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, ठीक आहे. तर त्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागायला नकोत, ऑनलाईन पद्धतीने तुमचं पेमेंट व्हायला पाहिजे, ठीक आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला कॅश देण्याची गरज नाही. आता एखाद्या वेळेस आपल्याकडे कॅश नसेल, ठीक आहे, कॅश पद्धतीचा वापर टाळण्यासाठी, ऑनलाईन पद्धतीचा वापर वाढवण्यासाठी, त्यांचा वेळ वाया जायला नको, ठीक आहे. तर त्यासाठी म्हणून काय वापरलं जातं, तर ही फास्टॅग प्रणाली वापरली जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे उद्देश काय होता याचा, तर वाहनांना वर्दळ निर्माण होऊ नये, त्यांना थांबवता येऊ नये, त्यांना थेट लवकरात लवकर जाता यावं आणि ऑनलाईन प्रणालीचा वापर तिथं वाढावा, यासाठी म्हणून आपला फास्टॅग प्रणालीचा आपण वापर करतो. विद्यार्थी मित्रांनो, कळलं उद्देश कोणता होता, ठीक आहे. आणि पुढची गोष्ट अशी की फास्टॅग प्रणाली जी काही आहे, ती फास्टॅग प्रणाली त्यामध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, तर यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, तर यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून, हे तंत्रज्ञानाचा वापर करून काय केला जातो, तर आपली फास्टॅग प्रणाली वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि कुठं वापरली जाते, तर टोल नाक्यावर. काय कशासाठी वापरली जाते, तर टोलसाठी आपल्याला वापरली जाते. म्हणून पर्याय क्रमांक डी आपलं बरोबर येणार आहे. अजून एक गोष्ट, आता या जी काही आपली ही प्रणाली आहे फास्टॅग, ही कोणी चालू केली, तर बघा NPCI, म्हणजे तुम्ही जे काही UPI वापरता, ठीक आहे, तर UPIची काही सगळं ज्याचा डेटा असतो, ते डेटा सगळं कव्हर करण्याचं काम, ती प्रणाली चालवण्याचं काम कोण करतं, तर ही जी ठराविक जी काही असोसिएशन आहे, इन्स्टिट्यूशन आहे, ते इन्स्टिट्यूशन ते काम करत असते. त्याच पद्धतीनं ही फास्टॅग प्रणाली पण जी काही त्याच्यात डेटा असेल, सगळं मॅनेजमेंट असेल, यामध्ये काही बँक्स आहेत, काही गव्हर्नमेंट बँक्स आहेत, प्रायव्हेट बँक्स मिळून आणि शासनाचं काही संस्था मिळून ही कॉर्पोरेशन आपली तयार झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचं काय लॉंग फॉर्म आहे, तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, या NPCIचं इथं लॉंग फॉर्म ठरणार आहे. कळलं सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, विचारला जाऊ शकतो. काय आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ठीक आहे, कळलं, NPCI. आणि पुन्हा अजून कोण आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये, तर NHAI, ठीक आहे. याचा लॉंग फॉर्म काय होतो, तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, ठीक आहे. ठीक आहे, ही सुद्धा प्रणाली यामध्ये, ही सुद्धा इन्स्टिट्यूशन या प्रणालीमध्ये कार्यरत आहे, ठीक आहे. आणि अजून पुन्हा कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, सांगा बरं कोणती आहे, आहे IHMCI, ठीक आहे. तर IHMCI चा लॉंग फॉर्म काय आहे, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, लिहून घ्या. कोणकोणत्या इन्स्टिट्यूशन इथं कार्यरत होत्या या प्रणालीसाठी, ठीक आहे. ह्या प्रणाली कोणत्या इन्स्टिट्यूशन मार्फत चालवली जाते, तर NPCI, ठीक आहे. त्यानंतर NHAI आणि अजून पुन्हा कोणती आहे, तर IHMCI. सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, त्यांचे लॉंग फॉर्म लिहून घ्या. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, क्वेश्चन येऊ शकतो, पुन्हा यावर क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही, ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. आता अत्यंत सोपा क्वेश्चन आहे, ठीक आहे. काय आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट म्हणजेच CIRT ही संस्था कोणत्या शहरात आहे, तर सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर, टाका बरं कमेंट मध्ये. तर बघा, CIRT ही संस्था कोणत्या शहरात आहे, तर पुण्यामध्ये, आपल्या पुण्यामध्ये ही ठराविक संस्था असलेली आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, कळलं सगळ्यांना, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर येणार आहे. अत्यंत सोपा क्वेश्चन होता आणि बेसिक माहितीवर क्वेश्चन होता. चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. सांगा बरं याचं उत्तर, सांगा बरं. तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं की जे काही भारत स्टेज जे काही मानके आहेत ते कशासाठी आहेत, तर प्रदूषण जे काही गाड्यांमार्फत होणारे जे काही प्रदूषण आहे त्यामध्ये कमतरता करायची, त्यामध्ये निर्बंध घालायचे
आणि काय करायचं, उत्सर्जनाची जी काही पातळी आहे ती कशी करायची, ती कमी करायची विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी हे BS4 BS मानके, भारत स्टेज मानके असल्याचे आपल्याला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर काय निघणार आहे, वाहनांच्या मॉडेलची आधुनिकता होणार आहे का, तर ते होणार नाही. वाहनांच्या इंजिनाचा प्रकार हे होणार आहे का विद्यार्थी मित्रांनो, तर ते होणार नाही. मात्र यासाठी काय करावं लागेल, ते आता प्रदूषणाची पातळी जर आपल्याला कमी करायची आहे तर जे काही इंजिन आहेत त्यामध्ये बदल करावे लागतील. ठीक आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून काय करावं लागेल, त्यांचं उत्सर्जन कमी करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर प्रकार तर येणार नाही. वाहनात असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दर्जा व त्यातील सुविधा हे पण येणार नाही. वाहनातून निघणारे उत्सर्जन महत्वाचं आहे, त्यामार्फत होणारे प्रदूषण रोखण्यासाठीच आपण ही BS मानके वापरलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. चला पुढचं क्वेश्चन बघून घेऊयात. चला क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण क्वेश्चन तुमच्या बेसिक तर्क क्षमतेवर, ठीक आहे, पूर्ण या काय वेगळा अभ्यास लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो. कोणी पण हा क्वेश्चनचं उत्तर देऊ शकतो, तसे पण क्वेश्चन येत असतात. ठीक आहे, पण आपल्याला ह्या गोष्टी जर हे क्वेश्चन चुकत असतील तर मग काय होईल, आपण स्पर्धेतून मागवून जाणार विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे अशा बेसिक क्वेश्चन बद्दलची आपले जे काही क्वेश्चन्स आहेत ते चुकायला नको, त्याची काळजी घ्यायला पाहिजे आपण. ठीक आहे, तर काय म्हटलं आहे, चळणीवर वाहन चालवताना तुम्ही काय कराल, तर काय कराल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही एका चळणीवर, घाटाचा परिसर आहे, चळण आहे त्यामध्ये, तर तुम्ही काय कराल विद्यार्थी मित्रांनो. बघा, उतरणाऱ्या वाहनाला अग्रक्रम द्याल का विद्यार्थी मित्रांनो, नाही. उतरणाऱ्या वाहनाला आपण अग्रक्रम देणार नाही, कारण कसं आहे, उतरणीचा भाग असल्यामुळे काय असतात, हे वाहन आरामशीर जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामध्ये कोणत्या त्या वाहनाच्या इंजिनला कोणताही त्रास होत नाही, ग्रॅव्हिटी नसते, वाहन बरोबर खाली येत असतात. ठीक आहे, चळणाऱ्या वाहनाला अग्रक्रम द्याल का, ठीक आहे, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने जात असतात तर देऊ शकतो. मात्र जड वाहनांचा जर विचार केला तर जड वाहन कसं असतात, त्यांना थांबता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं, तर अपघात होण्याची शक्यता असते, म्हणून हा अपघात टाळण्यासाठी त्यांना अग्रक्रम देणं गरजेचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक C आपलं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. आता अत्यंत सोपा क्वेश्चन आहे हा. काय म्हटलं आहे, वाहनाच्या स्पीडोमीटर मधील RPM चा फुल फॉर्म काय, सांगा बरं. बघा, रनिंग पर मीटर येणार का, तर येणार नाही. रनिंग पर मिनिट्स येणार का, तर येणार नाही. रोटेशन परफॉर्मन्स ऑफ मोटर इथे बिलकुलच येत नाही. रिव्हॉल्युशन्स पर मिनिट, बरोबर आहे, रिव्हॉल्युशन्स पर मिनिट म्हणजेच RPM. ठीक आहे, म्हणजे एका मिनिटामध्ये जे काही चाक असेल किंवा जे काही चक्र असेल ते किती वेळेस त्याचे रिव्हॉल्युशन्स होतात, किती वेळेस तो फिरतो, हा त्याचा तर्क होतो, म्हणजे त्यालाच काय म्हणतात, RPM, रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या. हा पण अत्यंत इझी क्वेश्चन आहे, प्रत्येकाला यायलाच पाहिजे. काय म्हटलं आहे, वाहनांमध्ये हे ठेवू नये. तर बघा, एखाद्या वेळेस अपघात झाला तर प्रथमोपचार पेटी जी आहे ती आवश्यक आहे, म्हणून इथे येणारच आहे. टूल किट, ठीक आहे, आता वाहन खराब झालं तर अशा वेळेस जर आपण काय, आपल्याकडे जर टूल किट असेल तर आपण स्वतः ते वाहन काय करू शकतो, दुरुस्त करू शकतो. त्यामुळे टूल किट पण असणे गरजेचं आहे, ते पण येणार आहे. ठीक आहे, आता औषधे, ठीक आहे, औषधे पण असणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस काय असणार आहे, काही अपघात झाला तर आपल्याला ठराविक बेसिक जे काही औषधं आहेत ते आपल्याकडे असतील तर काय होईल, लवकर तिथं उपचार करता येईल. ठीक आहे, किंवा एखाद्या प्रवासामध्ये उलटी वगैरे झाली असेल तर त्या बेसिक ज्या अम्युनिटीज आहेत, बेसिक गोष्टी आहेत त्या असणं गरजेचं आहे, त्यामुळे औषध पण येईल. मात्र ज्वलनशील पदार्थ, ठीक आहे, एखादा ज्वलनशील पदार्थ आपण वाहनातून घेऊन गेलो आणि त्याची जर गळती झाली तर कसं आहे, त्या पूर्ण वाहनाला जळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जे काही ज्वलनशील पदार्थ आहेत ते घेऊन जाण्यास वाहनामध्ये मनाई असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक B काय होणार आपलं, बरोबर येईल विद्यार्थ्यांना. कळलं सगळ्यांना. चला आजचा शेवटचा क्वेश्चन बघून घ्या. काय म्हटलं आहे, झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे. आता बेसिक आपल्या तर्कक्षमतेवर आधारित क्वेश्चन आहे, सगळ्यांना ज्याचे उत्तर यायला पाहिजे. सांगा बरं. आहे त्याच वेगाने जाण्यास हरकत नाही, हे येणार का विद्यार्थी मित्रांनो, याचा वापर त्यासाठी आहे का, बिलकुल नाही. ठीक आहे, वेग अधिक करून जावे, हे तर बिलकुलच जमणार नाही. ठीक आहे, वेग कमी करून सावधानतेने जावे, हे पण येणार नाही. थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे, कारण की झेब्रा क्रॉसिंग ही स्पेशली पादचाऱ्यांसाठीच बनवलेली असते,
त्यामुळे आपण वाहन थांबवायला पाहिजे आणि त्यांना पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यायला पाहिजे. हा त्याचा उपयोग असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक बी काय होणार तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला तर आज पुरतं इतकं बस झालं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, उद्या एक नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटूयात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आपली जी काही सिरीज आहे ड्रायव्हरची आपण इथं कंप्लीट करून घेऊ. आज जरी एनर्जी कमी वाटत असली, माझी तब्येत बरी नाही, तरी पण मी तुमच्या पुढे आलो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्या फिजिकलची प्रॅक्टिस करा आणि पेपरची प्रॅक्टिस करा आणि काय करा, बाकी गोष्टी सोडून फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.